नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे CN साखरे अँड कंपनी चॅनलमध्ये. माझे नाव चंद्रशेखर साखरे. मी नाशिक सिटीमध्ये राहतो. गेल्या 20 वर्षापासून मी अकाउंट क्षेत्रामध्ये काम करीत आहे. माझं क्वालिफिकेशन BCom. या अगोदर आपण टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये काम करण्यासाठी बेसिक अकाउंटच्या कन्सेप्ट समजून घेतलेले आहेत. त्यामध्ये न्यूमेरिकल कन्सेप्टच्या माध्यमातून म्हणजेच एक्झाम्पलच्या माध्यमातून या बेसिक अकाउंटच्या कन्सेप्ट आपण समजून घेतलेले आहेत. आज आपण टॅली प्राईम सॉफ्टवेअरला सुरुवात करीत आहोत. टॅली प्राईम सॉफ्टवेअरला सुरुवात करण्या अगोदर आपण GSTचे बेसिक ज्ञान समजून घेणार आहोत. त्यानंतर टॅली प्राईम सॉफ्टवेअरचे सुद्धा बेसिक ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण व्हाउचरमध्ये एंट्री रेकॉर्ड करण्यास सुरुवात करणार आहोत. त्यासोबत आपल्याला प्रॅक्टिसकरिता PDF लिंकसुद्धा दिली जाईल. त्या PDF फाईलच्या मदतीने आपण सुद्धा टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये प्रॅक्टिस करू शकतात. पण त्या अगोदर आज आपण GST म्हणजे काय हे समजून घेऊया. त्यासोबतच पुढच्या व्हिडिओमध्ये टॅली प्राईम सॉफ्टवेअरचे बेसिक ज्ञान घेऊन व्हाउचर एंट्रीला सुरुवात करणार आहोत. चला सुरुवात करूया. टॅली प्राईम बेसिक अकाउंट पार्ट 1. आपल्या सर्वांना टॅली प्राईममध्ये अकाउंटंट बनायचं आहे आणि इन्कम कमवायचं आहे. आपल्या सर्वांना आमच्याकडे टॅली प्राईमचा बेसिक कोर्स ते ॲडव्हान्स कोर्स समजून मिळणार आहे. टॅली प्राईम समजण्याकरिता बेसिक अकाउंट आणि अकाउंटचे ऑल वर्डच्या कन्सेप्ट आपण ऑलरेडी मागील 10 व्हिडिओजमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबत खालील दिलेल्या महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. GST रिटर्न फायलिंग, इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग, बॅलन्स शीट फायनलायझेशन, प्रॉफिट अँड लॉस फायनलायझेशन आणि ऑडिटिंग. बघा, आपण सुरुवात केलेली आज टॅली प्राईम बेसिक कोर्सला. आपल्या सर्वांना अकाउंटंट बनायचं आहे. आपल्याला बेसिक अकाउंटपासून ते ॲडव्हान्स कोर्स आपल्याला आता करायचा आहे. तो आपल्याला इथे ऑनलाईन समजून घेता येणार आहे. आपल्याला टॅली प्राईम समजण्याकरिता सर्वात अगोदर आपण अकाउंटमधील जे बेसिक अकाउंट आहे त्यातील जे महत्त्वाचे वर्ड्स असतात त्याच्या कन्सेप्ट आपण या अगोदरच्या 10 व्हिडिओमध्ये ऑलरेडी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आपले आता बेसिक अकाउंट व्यवस्थितरित्या समजले आहे. समजून आपण पुढे जाऊया. आपल्याला टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये काम करण्या अगोदर GST रिटर्न फायलिंग, इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग, बॅलन्स शीट फायनलायझेशन, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फायनलायझेशन आणि ऑडिटिंगचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आपल्याला अकाउंटचे काम कुठे मिळेल, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, कोणत्या अडचणी येतील हे सर्व आपण समजून घेणार आहोतच. त्यासोबत आपल्याला प्रॅक्टिस पण करायची आहे. या सर्व गोष्टी समजून घेण्याकरिता ॲप्रॉक्सिमेटली 57 ते 60 व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत आपण. आपल्या 57 ते 60 व्हिडिओज होणार आहेत. त्यामध्ये या सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत. You can practice as I show entry in videos. प्रॅक्टिस करण्याकरिता PDF नोट्स डाउनलोड करू शकतात. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तुम्हाला. माझं जसं व्हिडिओ येतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला PDF फाईलची लिंक मिळेल. ती लिंक आपण डाउनलोड करून आपल्या टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये एज्युकेशन मोडमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करू शकतात. चला आता आपण टॅली प्राईम समजून घेण्याचा प्रयत्न करूया. टॅली प्राईम इज ॲन अकाउंटिंग सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर एक प्रोग्राम असतो जे ज्या कामाकरिता बनवले जाते ते काम कमीत कमी वेळामध्ये आणि बिनचूक करते. टॅली प्राईम हे सॉफ्टवेअर आहे आणि अकाउंटिंग काम हे वेगळं आहे. टॅली सॉफ्टवेअर
हे अकाउंटिंगचं काम बिनचूकरित्या करतं आणि कमी वेळात करतं, त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणतो. व्हॉट इज अकाउंटिंग इन टॅली प्राईम? टॅली प्राईममधलं अकाउंटिंग म्हणजे काय आणि अकाउंट शब्द म्हणजे काय? तर अकाउंटचा अर्थ आपल्याला माहीत असेल, लेखांकन, लेखाचं अंकन, अंकामध्ये बोलणं, अंकामध्ये लिहिणं. आपण अकाउंटंट जे असतो ते अंकामध्ये बोलतो, अंकामध्ये लिहितो, म्हणून आपल्याला अकाउंटंट म्हणतात, म्हणजेच लेखाचं अंकन, लेखांकन. व्यापारामध्ये होणाऱ्या व्यवहारातील लेनदेनचे टॅली प्राईममध्ये रेकॉर्ड केले जाते. आता याच्या अगोदरच्या बेसिक कन्सेप्टमध्ये या सर्व गोष्टी आलेल्या. बिझनेस ट्रान्झॅक्शन जर का होत असेल तरच त्याला ट्रान्झॅक्शन म्हणतात आणि त्याच्याच एंट्री आपण रेकॉर्ड करतो. आता बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, त्याची कन्सेप्ट जर का समजून घ्यायची असेल तर मागील व्हिडिओमध्ये लक्षात येईल आपल्या, ती समजून घेऊ शकतो. तर व्यापारामध्ये होणाऱ्या व्यवहारातील लेनदेनचे टॅली प्राईममध्ये रेकॉर्ड केले जाते. परचेस, सेल्स, पेमेंट, रिसिप्ट, क्रेडिटर्स, डेबिटर्स, प्रॉफिट अँड लॉस, स्टॉक, एक्सपेन्सेस, इन्कम आणि याच्याशिवाय कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स, लायबिलिटी, ॲसेट वगैरे वगैरे. या सर्व शब्दांच्या कन्सेप्ट आपण मागील 10 व्हिडिओमध्ये समजून घेतलेले आहेत. न्यूमेरिकल कन्सेप्टच्या माध्यमातून म्हणजे एक्झाम्पलच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक शब्दाच्या कन्सेप्ट आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलेल्या आहेत. जो कोणी व्हिडिओ आज ही बघत असेल त्याने मागील व्हिडिओचा जर का स्टडी केला तर त्याचे बेसिक अकाउंट कन्सेप्ट क्लिअर होतील आणि त्यामुळे तो टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये काम करताना खरा अकाउंटंट होण्याचा त्याला आनंद मिळेल. चलो अभी आगे जाते हैं. आता क्वालिफिकेशन रिक्वायर्ड फॉर टॅली प्राईम. टॅली प्राईमसाठी कोणतं क्वालिफिकेशन पाहिजे? तर आर्ट्स बॅकग्राऊंडवाले टॅली समजू शकतात का? कॉम्प्युटरचे बॅकग्राऊंडवाले शिकू शकतात का? किंवा कॉम्प्युटर ऑपरेटर आहे त्याला टॅली समजू शकतात का? ते 12वी आहे, 10वी आहे, तर ते अकाउंटंट बनू शकतात का? तर टॅली समजणं आणि अकाउंटंट बनणं या दोघांमध्ये फरक आहे. टॅली हा कोर्स आहे. टॅली सॉफ्टवेअर कसं तयार झालं हे समजून घेणं हा एक कोर्स आहे आणि अकाउंटंट बनणं हा वेगळा पार्ट आहे. अकाउंटंट तुम्हाला जर का अकाउंट तुम्हाला येते पण अकाउंटंट बनण्यासाठी आज गरजेचं टॅली प्राईम समजून घेणं आज आवश्यक आहे. जर मला टॅली प्राईम सॉफ्टवेअर येत नसेल आणि मी अकाउंटंट असेल तर मला काम करता येणार नाही कॉम्प्युटरवर, म्हणून टॅली प्राईम सॉफ्टवेअर समजून घेणं आवश्यक आहे. टॅली प्राईममध्ये काम करून आपण अकाउंटंट बनू शकतो, परंतु त्याकरिता बेसिक अकाउंट कन्सेप्ट माहिती असणं सुद्धा आवश्यक आहे. आपण ऑलरेडी मागील 10 व्हिडिओमध्ये डेफिनेशन आणि न्यूमेरिकल कन्सेप्टमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मी सारखं ही गोष्ट का सांगतो? कारण त्या गोष्टीचा आग्रह असावा की मला बेसिक अकाउंटच्या कन्सेप्ट माहिती असले तरच मी अकाउंटंट बनू शकतो. जर आपण कॉमर्स बॅकग्राऊंडमध्ये असाल तर टॅली प्राईममध्ये अकाउंटंट बनण्याकरिता खूप कष्ट करावे लागणार नाही, कारण बेसिक गोष्टीचं त्याला ज्ञान राहणार आहे. म्हणजेच असा अर्थ होत नाही की कॉमर्स बॅकग्राऊंडचा नाही तो टॅलीमध्ये अकाउंट समजू शकणार नाही, परंतु त्याकरिता जादा कष्ट करावे लागतील. कॉम्प्युटरचं नॉलेज आहे ते पण टॅली प्राईम चांगल्या प्रकारे शिकू शकतात, समजू शकतात. जे समजून घेतील ते सर्व टॅली प्राईम समजतील, अकाउंटंट बनतील. आपली लर्निंग कॅपॅसिटी, इंटरेस्टवर टॅली प्राईम समजू शकतील आणि बी कॉन्फिडन्स. चला आता पुढे जाऊया. हाऊ टू डाउनलोड टॅली प्राईम. गुगल ओपन केल्यानंतर त्यामध्ये डाउनलोड टॅली प्राईम टाईप करूया. प्रथम दिसणाऱ्या ऑफिशियल वेबसाईटवर क्लिक करून डाउनलोड करूया. त्यानंतर कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड फोल्डरमध्ये सेटअपवर डबल क्लिक करूया. आपल्या कॉम्प्युटरमध्ये टॅली प्राईम डाउनलोड होईल. टॅली प्राईम कसे डाउनलोड करायचे त्याची व्हिडिओ सेपरेट दिली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. जर काही प्रॉब्लेम आला तर ईमेल, व्हॉट्सअप, कॉमेंट करू शकतात तुम्ही मला. चला पुढे जाऊया. हाऊ टू गेट स्टार्ट लर्निंग विथ टॅली प्राईम. स्टेप फर्स्ट, क्रिएट कंपनी इन टॅली प्राईम. कंपनी क्रिएट करण्याकरिता आवश्यक इन्फॉर्मेशन का असली पाहिजे आपल्याकडे? कंपनीचं नाव, कंपनीचा ॲड्रेस, कंपनीचा फोन नंबर, कंपनीचा मोबाईल नंबर, कंपनीचा ईमेल, कंपनीची सिटी, कोणत्या स्टेटमधली कंपनी आहे, कंपनीचा पिनकोड, फायनान्शियल इयर, कंपनीचा GSTIN नंबरसुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. या महत्त्वाच्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपण टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये कंपनी क्रिएट करू शकतात.
आपण टॅली प्राईममध्ये 5, 10, 15 अशा अनेक व्यापारी संस्था कंपनीचे अकाउंट्स क्रिएट करू शकतात. म्हणजे आपण अनेक बिझनेस फर्म कंपनीचे काम टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये करू शकतो. चला पुढे जाऊया. इथपर्यंत लक्षात आलं असं समजून पुढे जाऊया. आपल्या कमी वेळामध्ये जास्त काम करायचं आहे. व्हॉट इज फायनान्शियल इयर? फायनान्शियल इयर म्हणजे इंग्लिश न्यू इयर प्रमाणे आपण काय म्हणतो, 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 याला आपण इंग्लिश इयर म्हणतो. आणि फायनान्शियल इयर हे एप्रिल महिन्यापासून सुरू होतो, म्हणून 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 याला फायनान्शियल इयर आपण म्हणत असतो. आता 2021 साल चालू आहे, त्याचे फायनान्शियल इयर काय असणार, तर 1 एप्रिल 2021 टू 31 मार्च 2022 म्हणजेच फायनान्शियल इयर 2021-22. आपण आता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं बोलणार नाही. आपण 1 एप्रिल ते 31 मार्च म्हणजेच फायनान्शियल इयर 2021-22 असं बोलूया. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. एप्रिल ते मार्च या वर्षामध्ये आपण अकाउंटिंगचं काम करीत असतो. ओके, चला पुढे जाऊया. व्हॉट इज GST? आता जर का टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये काम करायचं तर GSTचं बेसिक ज्ञान असणं आवश्यक आहे. आता GST ॲप्लिकेबल फ्रॉम 1 जुलै 2017मध्ये GST आला. त्याच्या अगोदर व्हॅट होता. व्हॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. GST येण्या अगोदर व्हॅट होता. डेफिनेशन काय आहे GSTची, तर GST म्हणजे गुड्स म्हणजे माल अँड सर्व्हिस म्हणजे टॅक्स. माल अथवा सेवावर लागणारा टॅक्स म्हणजे GST म्हणजे माल आणि सर्व्हिस जी असते तिच्यावरती लागलेल्या टॅक्सला आपण GST म्हणतो. एक्झाम्पल, मोबाईल फोन परचेस केला आपण 1200 रुपयाला. मोबाईलची व्हॅल्यू टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 1000 रुपये आणि त्याच्यामध्ये टॅक्स पेड केला होता आपण 200 रुपये गव्हर्नमेंटला पेड होणार आहे किंवा पेड केला गेला आहे. असे 1200 रुपये आपण दुकानदाराला पेड करतो. आता आपण बिलामध्ये 200 रुपये टॅक्स पेड केलेला आहे. आपलं टॅक्स इनवॉइस आपल्याला दिलं दुकानदाराने, त्याच्यामध्ये 200 रुपये टॅक्स पेड केला होता. अशा टॅक्समधून आपला देश विकास करीत असतो. या पद्धतीने आपण आपल्या देशाला चालवण्याकरिता भागीदार असतो. ओके, लक्षात आलं. पुढे जाऊया. आता टाईप ऑफ बिझनेस किती प्रकारचे असतात? बिझनेस फॉर परचेस अँड सेल्स ऑफ गुड्स आणि बिझनेस फॉर सर्व्हिस प्रोव्हाइडिंग म्हणजे मालाची विक्री करून पण आपण बिझनेस करू शकतो आणि एखाद्याला सर्व्हिस देऊन सुद्धा आपण बिझनेस म्हणजे प्रोफेशन करू शकतो. प्रॉफिटकरिता मालाची खरेदी विक्री केली जाते आणि इन्कमकरिता एखाद्याला सर्व्हिस सेवा दिली जाते. मोबाईल विक्री करणं, कॉम्प्युटर विक्री करणं किंवा वस्तूंची विक्री करणं म्हणजे गुड सेल करणं. एखाद्याला डॉक्टर असेल तर त्याला सर्व्हिस देणं, वकील असेल तर त्याला ज्ञान देणं, त्याची केस सॉल्व करणं. अशा पद्धतीच्या सर्व्हिस असतात. त्याच्यापासून जे प्रॉफिट किंवा इन्कम कमवतो त्याला बिझनेस ऑफ सर्व्हिस म्हणतो आपण. बिझनेस फॉर सर्व्हिस प्रोव्हाइडिंग असं आपण म्हणू शकतो. हू आर कंपल्सरी फॉर GST रजिस्ट्रेशन कोणाला कंपल्सरी आहे? एका वर्षात ज्याचा सेल्स ऑफ गुड्स टर्नओव्हर 40 लाखापेक्षा जास्त असेल. एखाद्या बिझनेस असेल, ज्या वस्तूची विक्री करणाऱ्या जो व्यापारी असेल, बिझनेसमन असेल, कंपनी असेल, इंडस्ट्रीज असेल, दुकानदार असेल, ज्याचा टर्नओव्हर वस्तूची विक्री केल्यानंतर, परचेस केल्यानंतर, विक्री केल्यानंतर परचेस सेलचा टर्नओव्हर म्हणजे इथं सेल्स ऑफ गुड्स म्हणतोय आपण 40 लाखापेक्षा जास्त जात असेल तर त्याला रजिस्ट्रेशन अनिवार्य आहे. आणि जर एखादा सर्व्हिस देत असेल, एका वर्षात ज्याची सर्व्हिस म्हणजे रिसिप्ट का ज्यांनी सर्व्हिस दिलेली आहे आणि त्याची रिसिप्ट 20 लाखापेक्षा जास्त जात आहे. आता एका वर्षापेक्षा म्हणजे फायनान्शियल इयर 1 एप्रिल ते 31 मार्च या वर्षामध्ये या पिरियडमध्ये 20 लाखापेक्षा जास्त होत असेल तर त्याला GST रजिस्ट्रेशन अनिवार्य आहे. ओके, इफ टर्नओव्हर 40 lakhs अँड सर्व्हिस 20 lakhs आर लेस दॅन लिमिट देन दे कॅन ऑल्सो अप्लाय फॉर GST रजिस्ट्रेशन. जर का तुमची सर्व्हिस 20 लाखापेक्षा कमी आहे आणि तुमच्या मालाची विक्री ही 40 लाखापेक्षा जरी कमी असेल तरीसुद्धा तुम्ही GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेऊ शकतात. असं काही नाही की 40 लाखाचा टर्नओव्हरच झाला पाहिजे किंवा 20 लाखाची सर्व्हिस रिसिप्ट जमा झाली पाहिजे.
तर ती जरी कमी असेल तरी ऐच्छिक आपण रजिस्ट्रेशन घेऊ शकतो GST मध्ये। इसलिए छोटे बड़े व्यापारियों को अकाउंटंट की जरूरत रहती है। म्हणजे छोट्या मोठ्या व्यापारी जे असतात त्यांना अकाउंटंटची गरज पडते। चला पुढे जाऊया। डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर GST रजिस्ट्रेशन। GST रजिस्ट्रेशन करता कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहे? gst.government.in या वेबसाईटद्वारा रजिस्ट्रेशन करावं लागतं। तुम्ही जर गुगलवर गेला gst.government.in गेला तर तुम्ही GSTच्या वेबसाईटला जाल। या वेबसाईटद्वारे रजिस्ट्रेशन करावे लागते। त्याकरिता आवश्यक डॉक्युमेंट्स फॉर ॲप्लिकंट जो असतो ज्याला रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे, जी दुकानदार आहे, कंपनी आहे, इंडस्ट्रीज आहे, तर व्यापारी असेल तर त्याला जर का GST नंबर रजिस्ट्रेशन करायचा असेल तर त्याला आवश्यक डॉक्युमेंट्स कोणते आहे? पहिली गोष्ट आधार कार्ड, नंतर पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बँक अकाउंट, फ्रंट पेज, मोबाईल नंबर, ॲड्रेस प्रूफ, रेंट ॲग्रीमेंट, फर्म नेम, अदर शॉपचे जे डॉक्युमेंट्स असतील, शॉप ॲक्ट वगैरे लायसन्स असतील तुमच्या रजिस्ट्रेशनचे, हे सर्व आवश्यक आहे। यामध्ये गव्हर्नमेंट अजून चेंजसुद्धा करू शकतो, पण आता सध्या एवढे डॉक्युमेंट्सवर आपलं रजिस्ट्रेशन मिळतं। व्हॉट इज GSTIN नंबर? तर GSTIN नंबर म्हणजे काय? तर GST आयडेंटिफिकेशन नंबर हा 15 डिजिटचा असतो। 15 अंकाचा GSTIN नंबर आपल्याला गव्हर्नमेंटकडनं अलॉट होतो। प्रथम 2 डिजिट हे स्टेट कोडचे असतात। आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याचे 2 कोड, पहिले प्रथम शब्द शब्द म्हणजे अंक हे त्या स्टेटचे असतात। जसे महाराष्ट्राचा 27 आहे। महाराष्ट्रामध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन घेतलं आहे त्याचा GSTIN नंबर 27 नंबरपासून सुरू होतो, 27 पासून। नंतरचे 10 डिजिट हे पॅन नंबरचे असतात। जर इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन असेल तर त्या व्यक्तीचा जो पॅन कार्ड नंबर असतो, जर का महाराष्ट्रातला असेल तर त्याचा 27 आणि त्यानंतर त्याचा पॅन कार्ड नंबर असतो। ओके, फर्मचं पॅन कार्ड असेल तर फर्मचा पॅन कार्ड नंबर येणार, कंपनीचं पॅन कार्ड असेल तर कंपनीचं पॅन कार्ड येणार। पण 27 हा महाराष्ट्रात असेल तर 27 नंबर हा अगोदर येणार आणि त्यानंतर पॅन कार्ड नंबरचे असतात। त्यानंतरचा 1 डिजिट हा पॅन कार्डमधील कोणताही एक नंबर असतो। आता पॅन कार्ड नंबर जे मला मिळालेले आहे त्या पॅन कार्ड नंबरमध्ये 4 अंक असतात। त्या अंकामधला कोणताही अंक हा त्यानंतरचा असू शकतो। म्हणजे जसे की आता वरती पॅन कार्ड नंबर आहे ANRPD 2212Q, त्यामधला 2 अंक, कारण 2 2 1 2 1 पण असू शकला असता, त्याच्यात 2 आलेला आहे। समजा दुसरा नंबर असता तर तो आला असता, असं काही नाही, कोणताही एक अंक असू शकतो। म्हणजे सुरुवातीचे स्टेटचे, नंतर पॅन कार्ड, नंतर पॅन कार्डमधला 1 अंक, त्यानंतरचा 1 डिजिट हा Z असतो। म्हणजे त्यानंतर Z हा शब्द प्रत्येकाच्या GSTIN नंबरमध्ये येत असतो आणि अंतिम शब्द म्हणजे शेवटचा डिजिट हे कोणते बी एक शब्द वर्ड असतो। जसं ABCD पासून Z पर्यंत कोणता एक शब्द असतो, जसं की एस हा शब्द आपण इथं घेतलेला आहे। म्हणजे GSTIN नंबर काय होणार? महाराष्ट्रातला असल्यामुळे 27 असणार, त्यानंतर ANRPD 2212Q, त्यानंतर पॅन कार्डमधला 1 अंक तो घेतलेला आहे आपण 2, त्यानंतर Z हा कंपल्सरी आहे आणि त्यानंतर S हा ABCDतला 1 शब्द, असा 15 अंकी नंबर आपल्याला गव्हर्नमेंटकडनं अलॉटमेंट होतो। असा हा नंबर कोणता अस्तित्वात नाही समजून देण्यासाठी इथे दाखवत आहे। टाइप ऑफ GST टॅक्स रेट 5 टाइप, हे रेटमध्ये गव्हर्नमेंट बदल करू शकतो। 5 प्रकारचे टाइप्स आहेत GST रजिस्ट्रेशनमध्ये, याच्यामध्ये बदल होऊ शकतो। आपण प्रॅक्टिस करिता हे रेट घेतलेले आहेत। इथून पुढे आपण याच रेटमध्ये प्रॅक्टिस करणार आहोत। त्यानंतर कधी 10% येऊ शकतो एखादा GST नंबर, एखादा 12% आयटमवर असू शकतो। त्यामध्ये फक्त पर्सेंटेज चेंज होणार आहे, पण पद्धतीमध्ये काही बदल होणार नाही। तर GST 0%, GST 5%, GST @12%, GST @18%, GST @28%, असे 5 प्रकारचे रेट आपण आता घेणार आहोत। एक्झाम्पल द्यायचं झालं तर मिल्क आणि एगला 0% नील आहे, शुगर, स्पाइस, टीमध्ये त्याला 5% आहे, मोबाईल फोन, कॉम्प्युटर करता 12%, टेलिफोन, स्कूल बॅग वगैरेला 18%, AC, सिमेंट, लक्झरी आयटम्सला 28% GST लागतो। त्यात आपण या पद्धतीने परचेस केला, AC परचेस केला तर 28% बिलामध्ये पेड करावं लागेल आपल्याला, मोबाईल परचेस केला तर 12% बिलामध्ये पेड करावं लागेल,
साखर विकत घेतली आपण तर त्याला 5% GST द्यावा लागेल. दूध घेतलं, अंडी घेतली तर त्याला 0% आपण टॅक्स पेड करतो. पेड करणारे आपण आहोत. दुकानदार आपल्याकडनं घेत असतो ग्राहकाकडनं. तर या पद्धतीने 5 पद्धतीने रेट आहेत सध्या. त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, कमी होऊ शकतात, वाढू शकतात, रेटमध्ये चेंज होऊ शकतो. सगळ्या आयटमचे रेट आपण लक्षात नाही ठेवू शकत. आपल्या परचेस केलेल्या बिलामध्ये हे रेट आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर का एखादा आयटम परचेस केला तर त्यामध्ये आपल्याला किती टक्के GST लागला तर ते रेट आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे आपले काम सोपं होऊन जातं अकाउंटंटचं. तरी पण आपण हे रेट ऑनलाईन पण चेक करू शकतो. हे जे रेट असतात हे आपण ऑनलाईन पण चेक करू शकतो. चला पुढे जाऊया. हाऊ टू कॅल्क्युलेट GST टॅक्स. GST टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो? तर सर्वात अगोदर परचेस ऑफ गुड्स. परचेस केलेल्या मालावरती आपल्याकडनं टॅक्स घेतला जातो. तो जो दिलेल्या टॅक्सला आपण इनपुट टॅक्स म्हणतो. GSTच्या भाषेत त्याला इनपुट टॅक्स म्हणतात. त्यानंतर जो परचेस केलेला माल आपण विकतो, सेल्स ऑफ गुड्स, त्यावेळेस आपण ग्राहकाकडनं टॅक्स कलेक्ट करतो. त्याला आउटपुट टॅक्स म्हणून आपण GSTच्या भाषेमध्ये रेकॉर्ड करतो. त्यानंतर इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्समधला जो डिफरन्स असतो आपल्याकडे जमा असलेला, म्हणजे प्रॉफिट जो झालेला असतो, प्रॉफिट ऑफ गुड्सवर झालेल्या प्रॉफिटमध्ये जो टॅक्स आपल्याकडे जमा असतो, त्या प्रॉफिटवर जेवढा टॅक्स आपण कलेक्ट केलेला आहे तो पेड टू गव्हर्नमेंट, तो गव्हर्नमेंटला आपल्याला भरावा लागतो. हे आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घ्या. आयटम परचेस आपण केला 100 रुपयाचा, त्यावरती 5% इनपुट टॅक्स पेड केला. 100 रुपयाचा माल परचेस केला, त्यावर 5% इनपुट टॅक्स पेड केला, म्हणजे 105 रुपयाचं बिल आपण पेड केलं. तो आयटम आपण 110 रुपयाला सेल केला आणि त्यावरती 5.5 रुपये आपण आउटपुट टॅक्स कलेक्ट केला, म्हणजे 115 रुपये 50 पैसे आपण ग्राहकाकडनं बिलामध्ये कलेक्ट केले. 105 रुपयाचा माल आपण 115 रुपये 50 पैशाला सेल केला. आता यामध्ये GST किती आहे? तर आयटम प्रॉफिट किती? 110 रुपयाचा आयटम आपण 100 रुपयाला विकला, 100 रुपयाला घेतला होता. 110 म्हणजे 110ला विकला आयटम, तो 100ला परचेस केला होता, म्हणजेच आपला 10 रुपये प्रॉफिट झाला होता. त्यामध्ये 5 रुपये 50 पैसे आपल्याकडे टॅक्स जमा झाला आणि परचेस करताना आपण इनपुट टॅक्स 5 रुपये पेड केला होता, म्हणजे 50 पैसे आपल्याकडे जमा आहेत. ते आपल्याला आपल्या GST रिटर्नमध्ये रेकॉर्ड करावे लागतील, ते पेड करावे लागतील. पेड टू गव्हर्नमेंट ही लायबिलिटी आपली असणार. गव्हर्नमेंटला राईट आहे आपल्याकडनं 50 पैसे वसूल करण्याचा. ओके, चला पुढे जाऊया. नोट. कस्टमरकडून आपण 5 रुपये 50 पैसे टॅक्स घेतला. त्यामध्ये ऑलरेडी आपण परचेस करताना 5 रुपये पेड केले होते. आपल्याकडे 50 पैसे जमा आहेत, ते आपल्याला गव्हर्नमेंटला पेड करावे लागतील. चला पुढे जाऊया. डिफरन्स बिटवीन कॉम्पोजिशन अँड रेग्युलर फर्म. आता कॉम्पोजिशन फर्म आणि रेग्युलर फर्म अशा 2 फर्ममध्ये आपण रजिस्ट्रेशन घेऊ शकतो. त्या दोघांमध्ये काय फरक आहे थोडक्यात समजून घ्या. टर्नओव्हर लिमिट काय? एका वर्षात टर्नओव्हर 1.5 कोटी 1.5 करोडपेक्षा कमी असेल तर कॉम्पोजिशनमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात. ज्याचा टर्नओव्हर 1,50,00,000पेक्षा जर एका वर्षामध्ये त्याच्यापेक्षा जर का कमी असेल तर तो कॉम्पोजिशनमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो. 1 वर्षात टर्नओव्हर 1,50,00,000पेक्षा जास्त असेल त्यांना रेग्युलरमध्ये रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. त्यामध्ये गव्हर्नमेंट चेंज करू शकते. आपल्याला अपडेटवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. हे जे लिमिटेशन आहे टर्नओव्हरचं ते बदलू शकतं. म्हणजे ज्याचा टर्नओव्हर 1.5 कोटीपेक्षा जास्त नसेल तो कॉम्पोजिशनमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो. पण जर का 1.5 कोटीपेक्षा 1.5 कोटी म्हणजे 1,50,00,000पेक्षा जर का जास्त टर्नओव्हर होत असेल तर त्याला कंपल्सरी रेग्युलरमध्येच रजिस्ट्रेशन करावं लागतं. गव्हर्नमेंटमध्ये GSTIN नंबर रजिस्ट्रेशन घेताना कॉम्पोजिशनमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो आणि रेग्युलरमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतो आपण. तर त्याचं लिमिट इथे त्याचे कॉम्पोजिशनमध्ये आणि रेग्युलरमध्ये रजिस्ट्रेशन घेताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सांगण्याचा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ऑप्शनल रजिस्ट्रेशन काय आहे? जर एका वर्षात टर्नओव्हर 1.5 करोडपेक्षा
कमी असेल ते पण रेग्युलरमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात. जर माझं टर्नओव्हर हा 1.5 कोटीपेक्षा जर कमी असेल आणि मला कॉम्पिटिशनमध्ये रजिस्ट्रेशन जर का घ्यायचं नसेल तर मी रेग्युलरमध्ये रजिस्ट्रेशन घेऊ शकतो. जर फर्मचं रजिस्ट्रेशन कॉम्पिटिशनमध्ये घेतलेलं आहे, जर माझं रजिस्ट्रेशन कॉम्पिटिशनमध्ये आहे आणि माझा एका वर्षाचा टर्नओव्हर हा 1.5 कोटीपेक्षा जास्त होऊ लागला तर कॉम्पिटिशन फर्मचे रेग्युलर फर्ममध्ये रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. याचाच अर्थ का 1.5 कोटीपेक्षा जास्त असलेल्या फर्मला रेग्युलरमध्येच रजिस्ट्रेशन करावं लागतं. पण रेग्युलर रजिस्ट्रेशन आपण कधी पण घेऊ शकतो. पण जर 1.5 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर असेल तर त्याला रेग्युलरमध्येच रजिस्ट्रेशन घेऊ शकतो. नाही तर मग आपण कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन घेऊ शकतो. चला पुढे जाऊया. जीएसटी रिटर्न बिलो इन्फॉर्मेशन मे चेंज ॲज पर गव्हर्नमेंट रूल. त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. पण जीएसटी रिटर्नबद्दल माहिती सांगत आहे कॉम्पिटिशन फर्मची आणि रेग्युलर फर्मची. आता कॉम्पिटिशन फर्मचं जीएसटी रिटर्न जर का फाईल करत असेल तर 3 महिन्यातून एकदा म्हणजे क्वार्टरली CMP08 फॉर्ममध्ये रिटर्न फाईल करावं लागतं. आणि रेग्युलर फर्मचं प्रत्येक महिन्यात एकदा पर मंथ GSTR 3B मध्ये रिटर्न फाईल करावे लागते. जानेवारी 2021 पासून क्वार्टरली रिटर्न भरू शकतो. परंतु टॅक्स लायबिलिटी येत असेल तर ती त्याच महिन्यात टॅक्स पेड करणे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. परंतु त्याचे रिटर्न क्वार्टरली पण फाईल करू शकतो. बघा, कॉम्पिटिशनचं 3 महिन्यातनं एकदा CMP08 फॉर्ममध्ये रिटर्न फाईल करावं लागतं GSTचं. पण रेग्युलर फर्ममध्ये प्रत्येक महिन्यामध्ये रिटर्न फाईल करावं लागतं GSTR 3B मध्ये. पण जानेवारी 2021 पासून आपण क्वार्टरलीसुद्धा रिटर्न फाईल करू शकतो. पण त्याची लायबिलिटी प्रत्येक महिन्यात जर का टॅक्स त्याच्याकडे जमा होत असेल तर तो टॅक्स तर त्याला पेड करावाच लागणार आहे चलनाद्वारे. पण त्याचं रिटर्न तो क्वार्टरली भरू शकतो. जर त्याला क्वार्टरली भरायचं नसेल तर तो मंथलीसुद्धा रिटर्न फाईल करू शकतो किंवा क्वार्टरली पण करू शकतो. ॲप्लिकेबल फॉर टॅक्स रेट दोघांचे काय आहे तर कॉम्पिटिशन फर्ममध्ये इनपुट टॅक्सचा बेनिफिट नाही घेऊ शकत, ना कोणाचा आउटपुट टॅक्स पण घेऊ शकतो. कॉम्पिटिशन लेव्हीमध्ये जर आपण परचेस केलेल्या मालाचा जो इनपुट टॅक्स दिलेला असतो त्याचा बेनिफिट आपल्याला मिळत नाही. आणि आपण जेव्हा मालाची विक्री करतो तो कोणाकडनं सुद्धा टॅक्स आपण कलेक्ट करू शकत नाही. म्हणजे आपण बिलामध्ये आउटपुट टॅक्स घेऊ शकत नाही. पण रेग्युलर फर्ममध्ये इनपुट टॅक्सचा बेनिफिट घेऊ शकतो आणि बिलामध्ये आउटपुट टॅक्स पण घेऊ शकतो. जर आपण रेग्युलरमध्ये रजिस्ट्रेशन घेतलं असेल तर आपण परचेस केलेला जो गुड्स असतो त्याच्यावरती भरलेला जो टॅक्स असतो म्हणजे इनपुट टॅक्स त्याचा बेनिफिट आपण घेऊ शकतो. आणि आउटपुट टॅक्स म्हणजे विकलेल्या मालाचा सुद्धा बेनिफिट आपण तो सुद्धा आपण बिलामध्ये लावू शकतो. म्हणजे बेनिफिट घेणं म्हणजे आउटपुट टॅक्स मागात उदाहरण दिलं का जर का माझ्याकडे आउटपुट टॅक्स 5 रुपये 5.5 रुपये जमा झाला आणि इनपुट टॅक्स जर का 5 रुपये दिला तर मला फक्त 50 पैसे गव्हर्नमेंटला पेड करावे लागतील. म्हणजेच इनपुट टॅक्सचा मी इथे बेनिफिट घेऊ शकतो. तर टॅक्स लायबिलिटी काय आहे तर कॉम्पिटिशन फर्मला 3 महिन्यातून एकदा क्वार्टरली म्हणजे सेल विक्रीवरती 1% टॅक्स गव्हर्नमेंटला पेड करावा लागतो. 3 महिन्यामध्ये जर माझी 1 लाखाची विक्री होत असेल तर मला 1000 रुपये गव्हर्नमेंटला टॅक्स भरावा लागेल. लक्षात आलं. रेग्युलर फर्मला प्रत्येक महिन्यात टॅक्स लायबिलिटी असेल तर टॅक्स पेड करावाच लागतो. टॅक्स लायबिलिटी जर नील असेल महिन्याची तर ओन्ली नील रिटर्न फाईल करावी लागते. मंथली किंवा क्वार्टरली भरू शकतो. जर आपण क्वार्टरली ऑप्शन घेतलेला असेल तर क्वार्टरलीच भरावं लागेल. आणि मंथली ऑप्शन घेतला असेल जर का GST रजिस्ट्रेशन जे पोर्टलवर जर का आपण मंथली भरण्याचं आपण ठरवलं आणि तिथं ऑप्शन घेतला असेल ते ऑप्शन देतात तुम्ही यापुढे मंथली भरणार आहात का क्वार्टरली. जर आपण मंथली भरत असेल तर मग मंथलीच भरावं लागेल. जर क्वार्टरली भरणार असेल तर क्वार्टरलीच भरावं लागेल. मग क्वार्टरली भरतो मध्येच मंथली आपल्याला भरता येणार नाही. आपण जे ऑप्शन सिलेक्ट करू त्या पद्धतीने पुढे आपल्याला रिटर्न फाईल करावे लागतात. पण टॅक्स लायबिलिटी जर नील येत असेल तर नो प्रॉब्लेम तो क्वार्टरली भरू शकतो. पण टॅक्स लायबिलिटी जर येत असेल तर ते चलनाद्वारे ताबडतोब त्याच महिन्यामध्ये गव्हर्नमेंटच्या अकाउंटला ते पैसे जमा करावे लागतात. बघा
2,50,000 रुपये माझा जर का कॉम्पिटिशन लेव्हीमध्ये सेल झाला तर मला 2,500 रुपये टॅक्स हा पेड करावाच लागणार आहे गव्हर्नमेंटला. आणि इथे कसं होतं रेग्युलर फर्ममध्ये 1,000चा मी माल परचेस केला त्यावर 500 रुपये मी टॅक्स दिलेला आहे आणि 1200ला तो माल विकला त्यावर 700 रुपये मी जमा केलेले आहे तर 200 रुपये मला गव्हर्नमेंटला पेड करावे लागतील. जर 1,000चा माल मी परचेस केला आणि 500 रुपये त्यावर मी टॅक्स दिलेला आहे आणि 800 रुपयाचा माल त्यामधून विकला त्यावर 300 रुपये माझ्याकडे जमा झाले तर 200 रुपये गव्हर्नमेंटकडे माझे जमा राहणार आहे. तर मला क्वार्टरली रिटर्न किंवा मंथली रिटर्न भरून गव्हर्नमेंटला सांगावं लागणार आहे की 200 रुपये तुमच्याकडे जमा आहे. ज्या वेळेस आपल्याला टॅक्स येईल त्यामधून हे 200 रुपये सेट ऑफ मिळतील. इथपर्यंत लक्षात आलं कॉम्पिटिशन लेव्ही कॉम्पिटिशन स्कीममध्ये कसं रिटर्न फाईल करायचं आणि GST रेग्युलर फर्ममध्ये कसं रिटर्न फाईल करायचं इथपर्यंत लक्षात आलं. चला पुढे जाऊया. आता एंट्री इन टॅली आणि एंट्री इन टॅली दोघांमध्ये एंट्री कशी करायची तर कॉम्पिटिशनमध्ये GST CGST आणि IGST असत नाही. कॉम्पिटिशनमध्ये जर का अकाउंटिंगचं काम करत असेल एखाद्या कॉम्पिटिशन फर्मचं तर त्याच्यामध्ये HGST CGST IGST असं काही रेकॉर्ड करावं लागत नाही. सेलवर 1% टॅक्स क्वार्टरली पेड करून ते नंतर अकाउंटिंगमध्ये त्याची एंट्री रेकॉर्ड करावी लागते. 1% टॅक्स भरल्यानंतर तेवढीच एंट्री आपल्याला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करावी लागते. आणि इथे रेग्युलरमध्ये टॅक्स व्हॅल्यू वेगळी दाखवावी लागते आणि GST टॅक्स पण वेगळा दाखवावा लागतो टॅली सॉफ्टवेअरमध्ये. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यूचं एंट्री रेकॉर्ड वेगळी करायची आणि त्यावर भरायला टॅक्स जो असतो GST त्याचीसुद्धा एंट्री आपल्याला त्याचं बायफर्केशन करून टॅली सॉफ्टवेअरमध्ये ते रेकॉर्ड करावं लागतं. कॉम्पिटिशन फर्ममध्ये बिल ऑफ सप्लाय नावाने बिल दिलं जातं. कॉम्पिटिशन फर्मकडनं जेव्हा एखाद्याला बिल अलॉट केलं जातं तर त्या बिलावरती बिल ऑफ सप्लाय असं नाव असतं. पण रेग्युलर फर्म जेव्हा बिल देते तर त्यावर टॅक्स इनवॉइस नावाने त्याला बिल देता येतं. कॉम्पिटिशन फर्ममध्ये अकाउंटिंग मेंटेन करणं सोपं असतं. 3 महिन्यातून एक वेळेस GST रिटर्न फाईल करावं लागतं. तर रेग्युलर फर्ममध्ये कोणत्याही फर्मने इनपुट घेण्याकरिता विथ GST बिल मागितले तर त्याला बिल देऊ शकतो. कॉम्पिटिशन फर्ममध्ये कोणत्याही फर्मने इनपुट टॅक्स घेण्याकरिता विथ GST बिल मागितले तर त्याला आपण बिल देऊ शकत नाही. आणि रेगुलर फर्ममध्ये टर्नओवर 5 करोड़ के ऊपर है तो हर महीने में एक बार म्हणजे पर मंथ रिटर्न फाइल करना ही पड़ता है. अगर टर्नओवर 5 करोड़ के अंदर है तो मंथली और क्वार्टरली रिटर्न फाइल करना पड़ेगा और अकाउंटिंग में भी ज़्यादा ध्यान देना पड़ेगा. मग मी सांगितलं तुम्हाला की जर का तुम्ही रेग्युलरमध्ये रजिस्ट्रेशन घेतलं GSTINचं तर तुम्हाला जर का तुमचा टर्नओवर 5 करोडपेक्षा जास्त असेल एका वर्षामध्ये तर तुम्हाला मंथलीच रिटर्न फाईल करावं लागेल. जर 5 करोडपेक्षा कमी टर्नओवर असेल तर ती फर्म मंथली किंवा क्वार्टरली दोन्ही पद्धतीने रिटर्न फाईल करावं लागेल. पण तिचा जर का मंथली टॅक्स निघत असेल तर ती लायबिलिटी त्याला त्याच महिन्यामध्ये गव्हर्नमेंटच्या अकाउंटला जमा करावी लागेल. बऱ्याच फर्म कंपनी रेग्युलरमध्येच रजिस्ट्रेशन घेतात. आपण पण रेग्युलर फर्ममध्येच अकाउंटिंगचं काम समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे यानंतर. कॉम्पिटिशन फर्मचे अकाउंटचे काम आपण नंतर समजून घेऊया. रेग्युलर फर्म कंपनीचे काम समजून घेतल्यानंतर आपल्याला कॉम्पिटिशन फर्मचे काम समजणे व्हेरी इझी होईल. परंतु आता आपण आजपासून रेग्युलर फर्म कंपनीचे अकाउंटचे काम म्हणजे एंट्री करण्याचे समजून घेणार आहोत. चला बघूया. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये टॅली प्राइम सॉफ्टवेअरबद्दलची बेसिक गोष्टी समजून घेतल्यानंतर सोबतच व्हाउचर एंट्रीला सुरुवात करणार आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिसकरिता PDF फाईल दिल्या जातील. त्या पाहून तुम्ही त्या डाउनलोड करून तुमच्या टॅली प्राइम सॉफ्टवेअरमध्ये प्रॅक्टिस करू शकता. चला बघूया. पुढच्या वेळेस भेटूया. थँक्यू.